नमस्कार. आज आपण पुन्हा हिस्ट्री ऑफ इंडिया भाग 2 ह्या जो आपण काल याच्या संदर्भातची चर्चा केली होती, त्याचाच पुढचा भाग समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काल आपण हिस्ट्री ऑफ इंडिया भाग 2 यामध्ये महत्त्वाचे म्हणजे विशेषतः दख्खनमधलं साम्राज्य, की जे सातवाहन साम्राज्य म्हणून ओळखलं गेलं, त्या सातवाहन साम्राज्याचा इतिहास आणि त्यामध्ये असलेले महत्त्वाचे राजे, विशेषतः गौतमीपुत्र सातकर्णी, त्याचे संस्थापक सिमू आणि शेवटचा राजा यज्ञश्री सातकर्णी या संदर्भातला एक राजकीय आढावा सातवाहनांच्या संदर्भात घेतला होता. त्याचबरोबर आपण अति दक्षिणेतले जे काही ती महत्त्वाच्या राज्यव्यवस्था होत्या, ज्या महत्त्वाची राजघराणी होती, की जे चोला, चेर आणि पांड्या या नावाने ओळखल्या गेल्या. त्यामुळे एका बाजूला आपण दख्खनी पठारावरच्या सातवाहनांचा इतिहास आणि अति दक्षिणेतल्या या 3 महत्त्वाच्या राज्यव्यवस्थांचा इतिहास असा एकूण आपण 4 राज्यव्यवस्थांचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. हा संपूर्ण काळ हा खरं तर मौर्योत्तर कालखंड म्हणून गणला गेला, की ज्यामध्ये मौर्य साम्राज्य ज्या विस्तृत भूभागावर पसरलं होतं, त्यानंतर हे असे डिसइंटिग्रेटेड किंवा एक अशी विकेंद्रित अशा राज्यसत्तांचा उदय आपल्याला संपूर्ण भारतामध्ये विविध ठिकाणी दिसतो. जसं की क्षत्रप, पश्चिमी क्षत्रप, ओके. त्याही अगोदर आपण चर्चा केली होती शक, कुशाण वगैरे हे सगळे राजे मौर्योत्तर कालखंडामध्ये या सगळ्या राज्यव्यवस्था उभ्या राहताना आपल्याला दिसतात. परंतु पहिल्यांदा मौर्योत्तर काळामध्ये एक वेगळ्या अर्थाचं राजकीय समीकरण किंवा पॉलिटिकल फॉर्मेशन्स म्हणजे स्टेटचं फॉर्मेशन, राज्यव्यवस्थेचं फॉर्मेशन आपल्याला या काळामध्ये होताना दिसतं. तर त्याचा पहिला जो प्रयोग आहे म्हणजे या पॉलिटिकल फॉर्मेशनच्या आणणारे त्यातले 2 उदाहरणं आपण राजकीय इतिहासाच्या दृष्टिकोनातून समजून घेतली होती. ती सातवाहनकालीन राज्यव्यवस्था आणि अतिदक्षिणेतल्या या 3 महत्त्वाच्या राज्यव्यवस्था. त्याच संदर्भामध्ये किंवा त्या आपण ज्या गोष्टी समजून घेतल्या त्याच्या पार्श्वभूमीवर आज आपण या दोन्ही प्रदेशातले जे अन्य महत्त्वाचे संबंध आहेत, जसं की शेती आधारित व्यवस्था, तिथलं सामाजिक व्यवस्था, राजकीय व्यवस्था आणि तिथलं जे स्टेट फॉर्मेशन आहे, ते कशा पद्धतीने झालं होतं, त्याचा हा जो पॉइंट आहे, त्याचा आपण राजकीय गाभा किंवा राजकीय इतिहास काल बघितला. आज आपण त्याच्या थोड्याशा जरा एका सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सामाजिक, आर्थिक अशा बाबींकडे आपण लक्ष वेधूया. त्यामुळे आतापर्यंत आपण ह्या तिन्ही सातवाहनकालीन राज्यव्यवस्थेचा इतिहास बघितला आणि त्या 3 राज्यव्यवस्थेचा इतिहास बघितला. याही मध्ये आपण काल विशेषतः जमिनीच्या संदर्भातली काही विभागणी अ, या अतिदक्षिणेकडच्या राज्यांनी आणि सातवाहनकालीन राज्यव्यवस्थेमध्ये आपण बघितली होती, की ज्याचा आपण मॅपही बघितला होता, की कशा पद्धतीने तीनही संकल्पना इथे एक वेगळ्या पद्धतीने जमिनीच्या संदर्भात निर्वाहाचं साधन झालेली आपल्याला त्या काळात दिसून येते. त्यामुळे काल जी एक थोडक्या प्रमाणात केलेली जमिनीच्या संदर्भातली चर्चा होती, ती आज आपण थोड्याशा विस्तृत प्रमाणात समजून या दोन्ही राज्यव्यवस्थेच्या अंतर्गत जो भूभाग येत होता, त्या भूभागावर नेमक्या कुठल्या पद्धतीच्या कृषी व्यवस्था जन्माला आल्या होत्या, की ज्यामुळे आपण हा संपूर्ण सातवाहन आणि या अतिदक्षिणेकडील राज्यव्यवस्थेचा जो कार्यकाळ आहे, तो शेतकी समाज म्हणून त्याची ओळख उभी राहिली. तिथे नेमकी ती ओळख कशी राहिली? त्यामुळे अ, याचा राजकीय इतिहास झाल्याच्या नंतर या सामाजिक आणि आर्थिक पैलूंकडे लक्ष वेधणं हे आपलं आजच्या युनिटचं या दोन्ही युनिटचं एक महत्त्वाचं प्रयोजन आहे. त्यामुळे पहिलं जे युनिट आहे म्हणजे युनिट क्रमांक 4 की ज्यामध्ये आपण अग्रेरियन सेटलमेंट आणि अग्रेरियन सोसायटी या संदर्भामध्ये सातवाहनकालीन आणि अतिदक्षिणेकडच्या त्या 3 राज्यव्यवस्थेच्या सानिध्यामध्ये संपर्कात असलेल्या समाजव्यवस्थेच्या संदर्भात शेतकी समाज समजून घेणार आहोत. त्यांच्या ज्या विविध वर्गवाऱ्या होत्या, त्यांच्या ज्या विविध पद्धतीची पदनामं या काळात तयार झालेली होती आणि त्यांना एक वेगळ्या पद्धतीचा जो एक सामाजिक आश्रय प्राप्त झालेला होता, की जो खरं तर उत्तरेतल्या समाजव्यवस्थेपेक्षा थोडासा वेगळा असला समाजव्यवस्था आपल्याला या दक्षिणेकडे दिसून येते. त्याचबरोबर उत्तरेकडचं जे सांस्कृतिक संमेलन या काळात झालेलं आहे, की जे विशेषतः वैदिक संस्कृतीच्या संदर्भात, वैदिक धार्मिक विधींच्या संदर्भात, त्या संदर्भातही आपण थोडासा प्रकाशझोत टाकू. पण आपला मुख्य भर या काळातल्या शेतकी समाज आणि शेतकी समाजाच्या ज्या विविध वसाहती आहेत, त्या समजून घेण्यावर असेल. त्याचबरोबर हा जो काळ होता,
एक वेगळ्या पद्धतीच्या तत्कालीन शहरीकरणाचा सुद्धा काळ होता. कारण विविध शहरांचा उदय आपल्याला झालेला दिसून येतो आणि तो जो शहरांचा उदय आहे त्याच्या पाठीमागे एक महत्त्वाचा एक व्यापाराचं नेटवर्क किंवा एक व्यापाराचं असं धोरण आणि त्याचं केंद्रीकरण, त्याचं संमेलन या संपूर्ण शहराला जोडून ठेवण्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे पहिलं युनिट आपण जे समजून घेणार आहोत ते अग्रेरियन सेटलमेंट्स अँड अग्रेरियन सोसायटीज इन धिस पिरियड आणि ट्रेड नेटवर्क आणि अर्बनायझेशन की जे या काळातल्या आर्थिक सत्ता संबंधांवर आणि आर्थिक विविध ज्या काही सांस्कृतिक ज्या सामाजिक वीण आहेत की ज्याचा मूलभूत आधार हा अर्थव्यवस्था आहे, तर त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आपण आजच्या या 2 युनिटमध्ये प्रामुख्याने करू. त्यामुळे प्रामुख्याने याचा प्रस्तावना अशीच आहे की सातवाहन काळातले सातकर्णी जे गौतमीपुत्र सातकर्णी आहे. गौतमीपुत्र हे खरं तर मातृवंशक असं नाव आपल्याला दिसत असलं तरी गौतमीपुत्र हे स्वतःला किंवा सातवाहनकालीन राजे स्वतःला ब्राह्मण समजत होते आणि ते स्वतः ब्राह्मणी होते. परंतु त्याची संपूर्ण समाजव्यवस्था ही मनुस्मृतीने अधोरेखित केलेल्या विविध नीती-नियमांपेक्षा थोडी वेगळी होती. म्हणजे मनुस्मृती आणि इतर उत्तरवैदिकालीन आणि उत्तरेतल्या समाजव्यवस्था ह्या खरं तर पितृसत्ताक की ज्यामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून वडिलांचं नाव लावलं जातं. तर ते सातवाहन काळामध्ये आपल्याला तसं दिसत नाही. त्यामुळे गौतमीपुत्र म्हणजे गौतमीचा पुत्र सातकर्णी असं एक थोडंसं मातृवंशक पद्धतीच्या परंपरा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये संमिलित झालेल्या दिसतात. त्याचबरोबर जातीव्यवस्थेचा वेगळ्या पद्धतीचा आशय इकडे आहे. म्हणजे उत्तरेत ज्या पद्धतीने अत्यंत कठोर पद्धतीने जाती व्यवस्था होती उत्तरवैदिक काळापासून तशी इथे दिसत नाही. पण इथे व्यवसायानुरूप वेगवेगळे पदनाम आणि व्यवसायानुरूप किंवा नावानुरूप असे व्यवसाय ठरले जातीपेक्षा. तर त्यामुळे आणि व्यवसायाचे जेव्हा संबंध आला त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की या काळामध्ये व्यापार हा एक मोठ्या प्रमाणात वृद्धिंगत झालेला प्रकार होता की ज्याच्यामुळे त्या काळाच्या शहरीकरणाला एक वेगळ्या पद्धतीची चालना मिळालेली आपल्याला दिसून येते. याचा समजा आपण पूर्व इतिहास जर बघायचं झालं तर महाजनपदांचा जो काळ होता की त्याच्या आधारावर मौर्य साम्राज्य किंवा मौर्य साम्राज्य उभं राहिलं. तोही एक अर्ली फेज ऑफ अर्बनायझेशन की ज्यामध्ये छोट्या छोट्या शहरांचा उदय झालेला होता आणि ती सगळी शहरं जे महाजनपदांमध्ये विभागलेली होती राजकीय दृष्ट्या आणि त्यांना एकीकरणाचं किंवा त्याच्या एकत्रीकरणाचं काम मौर्य साम्राज्याने केलं. तशाच पद्धतीने आपल्याला या कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा जे वेगवेगळ्या सिटी स्टेट्स त्या काळातले किंवा वेगवेगळी जी महत्त्वाची शहरं होती ती त्यांचा उदय आपल्याला बघता येऊ शकतो व्यापाराच्या संदर्भामध्ये. ज्यामध्ये मथुरा आहे, ज्यामध्ये नाशिक आहे, ज्यामध्ये जुन्नर आहे, ज्यामध्ये प्रतिष्ठान आहे की जे आजचं आधुनिक महाराष्ट्रातल्या पैठण हा जो प्रदेश आहे आणि अशी असंख्य शहरं या काळात उदयाला आली की जी खरं तर व्यापाराची केंद्र होती. त्यामुळे एका बाजूला आपण कृषक समाज आणि कृषी व्यवस्थेच्या संदर्भातले असलेल्या विविध सामाजिक ताणेबाणे आणि दुसऱ्या बाजूला असलेलं व्यापारांचं जाळं की ज्याच्यामुळे या संपूर्ण राजकीय पार्श्वभूमीच्या संदर्भामध्ये सातवाहनकालीन राज्यव्यवस्थेला आणि अतिदक्षिणेतल्या राज्यव्यवस्थेला एक वेगळ्या पद्धतीची गती मिळाली आणि ज्याच्या शहरीकरणाची गती मिळाली आणि तत्कालीन शहरीकरण म्हणून नोंदवलं गेलं. त्यामुळे प्रामुख्याने आपला भर कृषी वसाहती आणि कृषी संस्था आणि त्याच्या आधारात जो काही गावगाडा उभा राहतो अतिदक्षिणेकडचा आणि महाराष्ट्रातला सुद्धा किंवा दख्खनच्या पठारावरचा सुद्धा प्रामुख्याने सातवाहनकालीन राज्यव्यवस्थेच्या संदर्भातला जो महाराष्ट्रातला गावगाडा होता आणि चेर चोल पांड्याच्या नेतृत्वाखालचा जो अतिदक्षिणेकडचा जो गावगाडा होता की ज्याचा प्रमुख आधार किंवा ज्याचा सामाजिक संरचना ही शेतीवर आधारित होती आणि ज्याच्यामुळे तो कृषक समाज उदयाला आलेला होता. अशा पद्धतीचा एक महत्त्वाचा पर्स्पेक्टिव्ह किंवा एक महत्त्वाच्या परिप्रेक्षकामधून आपण इसवी सन 200 इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 300 या काळामध्ये ज्या पद्धतीच्या राजकीय व्यवस्था उदयाला आल्या त्याच्या सोयीनेच किंवा त्याच्या खरं तर एक अविभाज्य भाग म्हणून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटक सुद्धा उदयाला आले की जे शेती आणि व्यापाराच्या संदर्भात आणि तिसरी महत्त्वाची संकल्पना म्हणजे शहरीकरणाच्या संदर्भात समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे प्रामुख्याने 3 संकल्पनांचा चर्चा करणं अपेक्षित आहे. एक कृषी समाज, दुसरा व्यापारी जाळे आणि तिसरा शहरीकरण. तर राजकीय भूभाग पुन्हा तोच
सातवाहनकालीन आणि अतिदक्षिणेकडीलच्या, की ज्याला आपण तामिळहम असे शब्दप्रयोग वापरले होते. त्यामुळे एका बाजूला दख्खन आणि तामिळहम या भूप्रदेशामधल्या कृषी समाज, वसाहती आणि त्यांचे व्यापारी जाळं या संदर्भात चर्चा करणं आपल्याला अपेक्षित आहे. त्यावेळी युनिट 4 मध्ये खरं तर ज्या कृषी संस्था उदयास आल्या आणि त्या निमित्ताने ज्या नागरिकांच्या वसाहती या काळामध्ये उदयास आल्या या संपूर्ण भारतीय द्वीपकल्पामध्ये, तर त्याचा इतिहास किंवा त्याचा खरं तर कुठल्या सामाजिक संरचना त्या होत्या, त्याची विशिष्ट प्रमुख नाम काय होती, जिल्ह्याला काय नाव होतं, एखादा जर समजा एखाद्या त्या तिथला अधिकारी होता तर त्या अधिकारी हा कुठल्या नावाने ओळखला जायचा, इत्यादी पद्धतीच्या महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याची चर्चा आपल्याला कृषी वसाहती आणि कृषी संस्थांच्या या याच्यात करावी लागणार. परंतु त्याचबरोबर आपण नेहमीप्रमाणे या मालिका समजून घेताना मुळात हे प्रकरण किंवा हे जे 2 महत्त्वाचे धडे आहेत ते समजून घेण्याचं नेमकं प्रयोजन काय? या पाठीमागे कुठले असे उद्दिष्ट दडलेले आहेत की ज्याच्यामुळे हे प्रकरण आपल्याला मुळातून आणि एका वेगळ्या संदर्भात समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर या प्रकरणाचा परिचय किंवा पार्श्वभूमी देणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर हा जो इतिहास रचला गेला आहे त्याचे नेमके प्रामुख्याने प्राथमिक साधनं कोणती आहेत? दुय्यम साधनं आपल्याला अत्यंत असंख्य सापडतील, परंतु प्राथमिक साधनांची चर्चा कुठल्याही इतिहास लेखनामध्ये किंवा इतिहास समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची बनत जाते. त्यामुळे या इतिहास समजून घेण्याच्या प्रक्रियेसोबतच तो इतिहास कसा रचला गेला असावा या संदर्भाचे दिशानिर्देश आपल्याला त्या काळाच्या स्रोतांवरून सुद्धा कळतात. आणि यातल्या प्रामुख्याने काही स्रोतांची चर्चा आपण मागच्या सेशनमध्येही केलेली आहे, की ज्यामध्ये विशेषतः संगम साहित्य हे खरं तर या संपूर्ण कालपटाला उभं करण्यामध्ये एक महत्त्वाचा हातभार लावतो. मूलतः काही कविता तामिळ साहित्यातल्या या खरं तर या काळातल्या कृषी समाज, त्या संदर्भातले व्यापारी संबंध यावर सुद्धा भाष्य करणाऱ्या आहेत. ज्या पद्धतीने त्या कविता एक वेगळ्या पद्धतीचा राजकीय आशय आणि राजकीय घडामोडींचं विवरण देतात, त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला त्या वेगवेगळ्या कृषी व्यवस्थेचे आणि त्याच्या वैशिष्ट्ये आणि त्या संदर्भात आलेला व्यापारी हितसंबंधांवर सुद्धा काही प्रकाशझोत टाकतात. त्यामुळे संगम साहित्याने एका बाजूला प्रेम आणि इतर महत्त्वाच्या ज्या एथनॉलॉजीज, अँथॉलॉजीज मांडलेल्या आहेत, त्याच पद्धतीने शेती आणि व्यापाराच्या संदर्भातल्या ज्या समाज रचना होत्या त्यावरही एक वेगळ्या पद्धतीचं भाष्य केलेलं आपल्याला त्या कवितांमध्ये दिसतं. तर त्यामुळे त्या नेमके स्रोत नेमके काय काय आहेत, म्हणजे संगम साहित्य हा त्यातला एक स्रोत आहे. संगम साहित्यासोबतच अन्य स्रोत काय आहेत, की जे आपल्याला सातवाहन कालखंडातल्या कृषी समाज व्यवस्था आणि व्यापार संदर्भावर प्रकाशझोत टाकतात. ते आपल्याला समजून घेणं अपेक्षित आहे. हे स्रोत जे आहेत ते पुन्हा या दोन्ही म्हणजे सातवाहन आणि तामिळकम किंवा तामिळहम या भूप्रदेशाच्या संदर्भात आपल्याला हे स्रोत समजून घेणं गरजेचं आहे. नंतर आपण आपला जो पूर्ण फोकस आहे किंवा आपला जो दृष्टिक्षेप आहे तो आपण अतिदक्षिणेकडच्या राज्यव्यवस्थांकडे वळू. म्हणजे शेती हा संपूर्ण भूभाग हा वेगळ्या पद्धतीने उपजाऊ जमिनीच्या संदर्भातला भूभाग आहे किंवा आतापर्यंतचा सगळ्या आपल्या मान्य असलेल्या जे तथ्य आहे की भारत हा कृषीप्रधान देश होता, त्याचमुळे तो आहे. आणि त्याच संदर्भामध्ये हा जो कालखंड आहे इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन 200 या कालखंडामध्ये सुद्धा प्रमुख उत्पादनाचे आणि महसुलाचे स्रोत हे 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 कृषी व्यवस्थाच होती. व्यापार आल्याच्या नंतर एक महत्त्वाचा स्रोत, महसुलाचा स्रोत म्हणून व्यापाराकडे बघितलं गेलं, पण प्रामुख्याने या काळामध्ये सुद्धा कृषी व्यवस्था आणि कृषी समाज हाच खरं तर मूलतः उत्पन्नाचा स्रोत आणि महसुलाचा स्रोत म्हणून गणला गेलेला आहे. आणि त्याच पद्धतीने तामिळकम हा जो अतिदक्षिणेकडीलचा प्रदेश होता आणि भूभाग होता, त्यामध्येही शेतीच्या संदर्भातली एक महत्त्वाची संकल्पना की ज्याला तीनही असं म्हटलं जातं, तर त्या तीनही संकल्पनेची चर्चा करणं अपेक्षित आहे. की त्या तीनही संकल्पना ह्या खरं तर 5 वेगवेगळ्या पद्धतीच्या जमिनीचं जे काही विश्लेषण आहे, वर्गीकरण केलेलं आहे, त्या वर्गीकरणाला खरं तर तीनही म्हटलं जातं. त्यामुळे ती तीनहीची नेमकी संकल्पना काय आहे, ती तीनहीची संकल्पना आखताना त्यातून जो नेमकं त्याचा काय फायदा होणार आहे अशा पद्धतीचा जो काही विचार केला गेला असावा, त्या संदर्भात आपल्याला चर्चा करणं अपेक्षित आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीच्या तीनही ची वर्गवारी केल्याच्या नंतर सुद्धा तीनही ही संकल्पना फार काळ म्हणजे दीर्घकाळ अशी काही टिकलेली नाही आणि नंतरच्या काळामध्ये आपल्याला तीनही या संकल्पनेचा ऱ्हास झालेला दिसून येतो आणि वेगळ्या पद्धतीच्या शेतकी व्यवस्था
तीनहीपेक्षा वेगळ्या या दक्षिण भारतामध्ये सुद्धा उभ्या राहिलेल्या दिसून येतात, की ज्या खरं तर नंतरच्या काळात त्या काळातल्या सामंतशाही च्या संदर्भात त्याची चर्चा होणं अपेक्षित आहे. त्यामुळे तामिळ महत्वाचे याचे उद्दिष्टे, परिचय, महत्वाचे स्रोत आणि तामिळमधल्या तीनही संकल्पना समजून घेतल्याच्या नंतर आपण दख्खनमधल्या जो कृषी वसाहती होत्या, नागरिकांच्या जिथे-जिथे राहण्याची ठिकाणं होतं आणि त्याचा प्रमुख आधार हा कृषी होता. त्या दख्खनमध्ये कृषी वसाहतींचा प्रसार नेमका कसा झाला आणि त्याला जोडून ठेवणारे म्हणजे विशेषतः त्या गावगाड्याला जोडून ठेवणारे महत्वाचे दुवे काय होते, त्याच्या सामाजिक संरचना काय होत्या याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे. एका बाजूला व्यापार, शेती आणि आर्थिक संरचना समजून घेतल्याच्या नंतर दख्खनमधलं जे सामाजिक जीवन आहे, की ज्याचा मूलगामी आधार हा खरं तर पुन्हा ग्रामरचना असाच असला, तरीसुद्धा त्याचा प्रमुख आधार हा शेतकी व्यवस्था किंवा कृषी व्यवस्था, कृषी प्रधान संस्कृती हाच आहे, की ज्याच्या आधारावर महाराष्ट्रातलं जनजीवन आणि ज्याच्या आधारावर महाराष्ट्रातल्या वेगळ्या पद्धतीच्या उत्पादना आधारित जातींचा उदय आपल्याला त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. त्यामुळे जातीचा संदर्भ उत्तर भारतामध्ये विशेषतः वेद कालखंडामध्ये आणि संस्कृत संहितेमध्ये जाती व्यवस्थेचा उगम हा वेगळ्या अर्थाने अस्मितादर्शी उगम असला आणि काही बाबतीत त्यामध्ये एक श्रमिकांची वर्गणी विभाजनी जरी असली तरी मूलतः दख्खनमधलं सामाजिक जीवन समजून घेताना आपल्याला असं दिसून येऊ शकतं की दख्खनमध्ये जाती ह्या व्यवसाय आधारित अशा उभ्या राहिलेल्या होत्या आणि त्याचे नेमके वेगवेगळे आधार म्हणजे विशिष्ट जाती कुठल्या व्यवसायामध्ये गुंततात आणि त्याच्यावर आधारित जो व्यापार वृद्धी आणि त्याच्यातून शहरीकरणाची जी प्रक्रिया वेग घेते त्या संदर्भात काही भाष्य आपण दख्खनमधील सामाजिक जीवन समजून घेताना करूया. त्यामुळे या संपूर्ण महत्वाच्या पार्श्वभूमीसहित आता आपण मूलतः हा धडा समजून घेण्याचं प्रमुख उद्दिष्ट काय, तर भारतामध्ये जगण्याचे जे किंवा या पट्ट्यामध्ये विशेषतः दक्षिणेतला अतिदक्षिणेतला आणि दख्खनच्या पठारावरच्या प्रदेशामध्ये जगण्याचे जे विविध प्रकार होते ते नेमके समजून घेणे महत्वाचे आहे. आणि हा म्हणजे सातवाहनकालीन साम्राज्य किंवा सातवाहनी साम्राज्य हे खरं तर साम्राज्य त्याला म्हटलं जातं. त्या फक्त राज्यव्यवस्था नव्हती किंवा ती एक डायनॅस्टी नव्हती. इट वॉज अ एम्पायर. त्यामुळे ते जर एम्पायर असेल तर एक मोठा भूभाग या एम्पायरच्या अंतर्गत येतो, की ज्याचा संदर्भ आपण समजून घेतलाच होता, की दक्षिणेकडच्या ज्या 3 राज्यव्यवस्था होत्या, चेर, चोल आणि पांड्या, हा भूभाग वजा करता अरबी समुद्रापासून त्या दख्खन जे सुरू होतो तो दक्षिणेकडच्या या 3 प्रदेशांना सोडल्यास उर्वरित संपूर्ण पट्टा हा सातवाहनांच्या अखत्यारीत आलेला होता. म्हणजे एका बाजूला अरबी समुद्राच्या पासून सुरू होऊन बंगालच्या उपसागरातला किंवा या ज्या 2 किनारपट्ट्या होत्या, पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी, या दोन्हींना जोडणारा म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, आजचा तामिळनाडू या सगळ्यांना जोडणारा असा सातवाहनकालीन साम्राज्य या काळात उदयाला आलं. त्यामुळे एक मोठा भूभाग या साम्राज्याच्या अखत्यारीत येत होता. त्यामुळे आणि नंतर दक्षिणेकडची ती 3 महत्वाची राज्य जे होते या सगळ्यांचं मिळून जे भारतीय द्वीपकल्प तयार होतो त्या द्वीपकल्पामध्ये सुद्धा आणि इतर उत्तरेतला जो भाग आहे तो असा संपूर्ण जो भारतीय द्वीपकल्पामध्ये निर्वाहाचे जगण्याचे विविध प्रकार काय होते तर ते समजून घेणं हे एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. आणि याचं उत्तर मी आत्ताच देऊन टाकतो की खरं तर शेती आणि व्यापार हे एक 2 अत्यंत महत्वाचे प्रकार म्हणून या काळात गणले गेले. शेती हा प्रामुख्याने आणि अत्यंत रिगरस किंवा ज्याच्यावर संपूर्ण समाजव्यवस्था मोठ्या प्रमाणात अवलंबून होती, की ज्याबद्दल कुणाचंही कुठल्याही इतिहासकारांमध्ये फार दुमत नाहीये. परंतु नंतरच्या काळामध्ये शहरीकरणाच्या म्हणजे व्यापार उद्यमाच्या वाढीबरोबर शहरीकरणाने सुद्धा त्याची वाढ झालेली आहे. तर हा मुद्दा सुद्धा आपल्याला हा धडा समजून घेताना मदत करेल. तामिळकममध्ये ज्या 5 प्रमुख जमीन व्यवस्था, जमीन सुधारणा किंवा जमिनीचे वर्गीकरण करण्यात आले होते, की विशेषतः त्या जमिनीच्या पोताप्रमाणे त्याच्यावर कुठलं पीक घ्यावं, त्या जमिनीच्या असलेल्या विशिष्ट स्वरूपाप्रमाणे त्या संदर्भात शेती करावी की त्याच्यावर वेगळ्या पद्धतीचं काहीतरी व्यापार उद्यमाचं क्षेत्र म्हणून वाढीस ठेवावं किंवा त्याच्या जमिनीची सुधारणा, जमिनीचा पोत, त्याची फर्टिलिटी या संदर्भाच्या या सगळ्या मेजरमेंटच्या आधाराने जमिनीचे या संपूर्ण पट्ट्यामध्ये 5 विभाग करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. तर ती म्हणजे तीनहीची संकल्पना. तर ह्या धड्यामध्ये आपण तीनहीची संकल्पना ही एक सर्वांगाने किंवा एक मोठ्या प्रमाणात सखोल किंवा विस्तृत पद्धतीने तीनहीची चर्चा आपल्याला समजून घेता येईल आणि तीनहीची चर्चा किंवा तीनहीची संकल्पना समजून घेणं हे सुद्धा एक महत्वाचं उद्दिष्ट या धड्याचं किंवा या महत्वाच्या
चॅप्टरचं सेशनचं आहे. त्याचबरोबर समाज म्हणूनच्या अगोदरचा जो मौर्य कालखंडातला समाज होता तो आणि मौर्य त्याचबरोबर समाज म्हणूनच्या अगोदरचा जो मौर्य कालखंडातला समाज होता तो आणि मौर्योत्तर कालखंडातला समाज यामध्ये एक वेगळ्या पद्धतीच्या सुधारणा आपल्याला दिसून येतात. कारण शहरीकरणाने वेग घेतलेला आहे. वेगवेगळे सिटी सेंटर्स उभे राहिलेले आहेत. वेगवेगळ्या शहरं प्रामुख्याने उभी राहिली की जी व्यापाराची केंद्र झाली. तर त्याचा परिणाम एका बाजूला शेती, दुसऱ्या बाजूला व्यापार या संदर्भामध्ये काही स्थित्यंतर आपल्याला या सामाजिक परिस्थितीमध्ये दिसून येतात. तर ती नेमकी या कालखंडातली सामाजिक परिस्थिती शेती आणि व्यापाराच्या संदर्भात समजून घेणं हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्याला या चॅप्टरचं किंवा या धड्याचं समजून येतं. त्याचबरोबर कृषी समाज जर होता, त्याचबरोबर काही मनोर की अशी काही खेडे होते की ज्यामध्ये प्रामुख्याने ती संपूर्ण खेडी ही शेतीसाठीच राखीव अशी ती खेडी म्हणून गणली गेली होती की ज्याच्यावर खरं तर एक वेगळ्या पद्धतीच्या म्हणजे युरोपियन गिल्ड्स ज्याला म्हणतात, अगदी तशा नसल्या तरी गिल्ड सदृश्य अशा ज्या संघटना या काळात उभ्या राहतात की ज्या कृषी आणि व्यापारासंदर्भातल्या कारागिरांच्या संघटना म्हणून ओळखल्या जातात. तर त्या नेमक्या काय? या कारागिरांच्या संघटना किंवा युरोपियन गिल्ड्स, ॲग्रिकल्चरल गिल्ड्स या संदर्भात आपल्याला प्रकाशझोत या निमित्ताने टाकता येऊ शकतो. आणि याद्वारे आपण ज्या कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या ज्या शेती आधारित गिल्ड्स होत्या, समूह होते, मनोर होते आणि त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचे शेती अर्थव्यवस्था उभी राहताना आपल्याला दिसते. तर तो सगळा मुद्दा समजून घेणं हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट याचं राहिलेलं आहे. आपण ज्या कालखंडांवर भाष्य करतोय आणि ज्या महत्त्वाच्या संकल्पना आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, त्यामध्ये कृषी व्यवस्था, कृषी समाज व्यवस्था आणि व्यापार आणि शहरीकरण या विशेषतः खरं तर मूलतः 3 पण प्रामुख्याने मूलतः 3 पण 4 अशा आपण त्याच्या सोयीसाठी वर्गीकरण करू. तर ह्या सगळ्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे व्यापार, शेती आणि शहरीकरण याचा एक आंतरिक संबंध आपल्याला दिसून येतो. आणि खरं तर ह्या सगळ्या ज्या वसाहती या कालखंडामध्ये आपल्याला उभ्या राहिलेल्या दिसतात, त्याचा आणि पाण्याचा, त्याचा आणि नद्यांचा एक घनिष्ठ संबंध आपल्याला दिसून येतो. आणि एका बाजूला कुठलीही संस्कृती उदयाला यायची असेल तर पहिल्यांदा नदी काठ हा किंवा नदीच्या बाजूला असलेले जे काही वसाहती आहेत त्या एक वेगळ्या पद्धतीच्या संस्कृती जन्माला घालतात. असाही एक आपला प्राचीन जगाचा इतिहास आहे. त्या संदर्भामध्ये आपल्याला असं दिसून येईल की ह्या सगळ्या राज्यव्यवस्था किंवा हा जो कृषी समाज आहे, कृषी व्यवस्था आहे, याच्या आसपास कुठेतरी नद्यांचा संबंध आहे किंवा कुठल्यातरी जलस्रोतांजवळ या वसाहतींचा ची निर्मिती आपल्याला झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे आपण सातवाहन कालखंडाच्या संदर्भात जर चर्चा केली तर गोदावरी, कृष्णा, भीमा इत्यादी नद्या किंवा जलस्रोत आपल्याला आढळतात की ज्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची कृषी व्यवस्था उभी राहते. त्यामुळे या जलस्रोतांमुळे जे काही भटकं आयुष्य होतं, भटके जगणं होतं, पास्टरल सोसायटी इज कन्व्हर्टेड इनटू द ॲग्रिकल्चरल सोसायटी. म्हणजे भटक्या जमातींपासून एक स्थिर शेतकी कृषक समाज उदयाला आल्याचा एक स्थित्यंतर किंवा तो काळ आपल्याला या संदर्भात समजून घेता येऊ शकतो. त्यामुळे हा काळ येईपर्यंत खरं तर भटकेपणा संपलेला होता. भटकेपणाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य काय होतं की ती सोसायटी ही शिकारीवर अवलंबून होती. हंटिंग अँड गॅदरिंग, शिकार गोळा करण्यावर त्याचं सगळं समायोजन अवलंबून होतं. परंतु भटक्यांचं जीवन संपून एक शेतीचा शोध लागल्याच्या नंतर या काळामध्ये वेगळ्या कृषी व्यवस्थांचा उदय आपल्याला दिसून येतो. त्यामुळे स्थित्यंतर म्हणून भटक्या जगण्यापासून शेतीच्या स्थित्यंतरापर्यंतचा हा काळ आपल्याला या दोन्ही राजकीय कालखंडामध्ये दिसून येतात. याचा अर्थ असा नाही की पूर्णपणे भटके आयुष्य संपलेलं आहे. म्हणजे भटक्या समाज व्यवस्थेचा अंत झालेला असला तरी काही प्रमाणात शिकार, तरी काही प्रमाणात हौस म्हणूनच्या शिकारी या सगळ्या किंवा त्याच्या संदर्भातले जे काय विविध अवशेष आहेत त्या भटक्या विमुक्त समाजाच्या संस्कृतीचे ते या काळातही होते. पण प्रामुख्याने महसुलाचा, उत्पन्नाचा आणि जगण्याच्या निर्वाहाचा महत्त्वाचा स्रोत हा कृषी समाज हे जो जलस्रोतांच्या जवळ उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो तो होता. त्यामुळे आणि याच काळामध्ये म्हणून
या जलस्रोतांमुळे आणि भटकं आयुष्य संपून एक वेगळ्या पद्धतीचं श्रम दुसऱ्या कामाच्या स्वरूपामध्ये परावर्तित झाल्यामुळे आपल्याला या संपूर्ण भारतीय द्वीपकल्पामध्ये एक कृषीचा विस्तार मोठ्या प्रमाणात दख्खन आणि अतिदक्षिणेकडच्या भूप्रदेशांमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. आणि या संपूर्ण प्रक्रियेचा म्हणजे शेतकी समाज स्थिर स्थावर होऊन व्यापार उदीमानपासून शहरीकरणाच्या प्रक्रियेचा जो संपूर्ण कालखंड आहे तो इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 300 असा जवळजवळ 500 वर्षाच्या कार्यकाळामध्ये वेगवेगळ्या राजकीय प्रणाली आणि वेगवेगळ्या राजकीय व्यवस्था बदलांसोबतच सामाजिक आणि इतर व्यवस्था सुद्धा बदललेल्या आपल्याला दिसून येतात. आणि कृषी व्यवस्थांची सांगोपांग चर्चा करताना आपल्याला खरं तर यामध्ये 3 महत्त्वाचे टप्पे दिसून येतात, की जे ते खरं तर ते भटक्या जीवनशैलीपासून ते कृषक समाजापर्यंतच्या स्थित्यंतरांचे टप्पे म्हणून सुद्धा त्याच्याकडे बघितलं जाऊ शकतं. ओके. त्यामुळे एक टप्पा काय होता कृषीच्या संदर्भातला, की अ, जी जी शेती केली जायची ती खरं तर डोंगर उतारांवर मर्यादित होती. याच्या अगोदरचे जे काही शेती समूह होते, शेती करणाऱ्या ज्या काही चालीरीती होत्या, त्या खरं तर डोंगर उताराच्या संदर्भात अत्यंत थोडक्या कमी प्रमाणामध्ये काही ठिकाणी हौस म्हणून, काही ठिकाणी गरज म्हणून आणि त्या संदर्भातलं जे तंत्रज्ञान होतं शेतीच्या संदर्भात ते अत्यंत मागास किंवा आदिम तंत्रज्ञान होतं. त्यामुळे एक टप्पा इतिहासाचा च्या संदर्भातला तो असा होता, की फक्त उतारांवर आणि जुन्या किंवा परंपरागत अवजारांसोबतची शेती व्यवस्था, की ज्याला आपण आदिम तंत्रज्ञान म्हणू शकतो. ही झाली एक एक अवस्था. दुसरी जी अवस्था होती, जी खरं तर ज्या अवस्थेचा आणि जलस्रोतांचा घनिष्ठ संबंध आहे, ती होती नदीच्या खोऱ्यात पसरलेली कृषी व्यवस्था. ओके. तर हे जे काही स्थित्यंतर आहे, की डोंगर उतारांपासून नदीच्या खोऱ्यात शेती करावी, इथपर्यंत जो काही बदल झाला, त्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीच्या तंत्रज्ञानाची प्रगतीसुद्धा आपल्याला त्याच्यात दिसून येते आणि वेगळ्या पद्धतीने ज्ञानाच्या कक्षेमध्ये सुद्धा बदल झालेला आपल्याला दिसून येतो. आणि नद्यांच्या खोऱ्यात पसरलेल्या जमिनीवर एक त्याची उत्पादन क्षमता बरीच असते. अशा पद्धतीचं ज्ञान अवगत आपल्याला या काळामध्ये म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये शेती इतिहासाचा किंवा कृषीचा संबंध किंवा इतिहास समजून घेताना आपल्याला दुसरा टप्पा असतो असा दिसून येतो, की नद्यांच्या खोऱ्यात शेती करणं आणि विविध नवीन अत्याधुनिक किंवा तंत्रज्ञानातील प्रगत अशा अवजारांसोबत शेती करणं असा एक दुसरा टप्पा. आणि तिसरा जो टप्पा होता, की जे खरं तर कृषी गट नव्हते. म्हणजे बिगर कृषी समूह किंवा ज्याचे अ, असे समूह, की ज्यांचा शेतीशी काहीही संबंध नव्हता, ते हळू-हळू कृषी व्यवस्था च्या संदर्भातले एक महत्त्वाचे घटक बनले. किंवा अकृषक हे कृषी संदर्भातले काहीतरी एक महत्त्वाचे प्लेयर्स किंवा ते कृषी करायला लागले, की ज्यांनी कधीही आयुष्यात शेती केली नव्हती. तर हा तिसरा गट किंवा तिसरी जी फेज आहे ती आपल्याला या काळामध्ये दिसून येते, की ज्यामध्ये विशेषतः ब्राह्मण मठ आणि बौद्ध विहार किंवा बौद्ध संघ हे 2 अत्यंत महत्त्वाच्या धार्मिक संस्था, की ज्याचा खरं तर शेतीशी फार काही संबंध नव्हता. ओके. म्हणजे ते काही शेतकी समूह म्हणून उदयाला आलेले नव्हते. तर त्या एक वेगळ्या धार्मिक प्रतिक्रिया होत्या, धार्मिक श्रद्धा होत्या आणि बौद्ध परंपरा आणि जैन परंपरा या तर त्या सगळ्या धार्मिक परंपरांना एक वेगळ्या पद्धतीचं सांस्कृतिक प्रत्युत्तर म्हणून बघितलं गेलं. पण यातला मुळात गाभा असा आहे, की हे मूलतः शेती व्यवसायाशी संबंधित नसलेले असे गट होते. पण हळू त्यांनी सुद्धा शेतीच्या संदर्भात एक आपली भूमिका वठवली. कारण या काळामध्ये ज्या काही दान व्यवस्था होत्या, त्या दानांमध्ये लँड ग्रांट्स किंवा जमिनीचे अ, परतावे किंवा जमिनी बक्षिशी म्हणून ब्राह्मण समुदायाला आणि बौद्ध संघाला या काळात दान करण्यात आला, की ज्याच्यामुळे हे दोन्ही महत्त्वाचे अकृषी गट हे थोड्याशा कृषी संदर्भातल्या स्थित्यंतरामध्ये गेलेले आपल्याला दिसून येतात. ओके. की या सगळ्या काळात ज्या जिरायती जमिनी होत्या त्या खरं तर ब्राह्मण मठ आणि बौद्ध संघाला दान करण्यात आल्या होत्या, की ज्यामुळे हे दोन्ही महत्त्वाचे गट हे जे शेती क्षेत्राकडे वळलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर हा संपूर्ण पार्श्वभूमी सातवाहन आणि अतिदक्षिणेकडे या 3 महत्त्वाच्या राज्यव्यवस्था समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे स्रोत आहे, तर तामिळकम हा जो प्रदेश की ज्याची चर्चा करणं सुद्धा आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये अपेक्षित आहे. तर तामिळकम प्रदेशाचा इतिहास समजून घेण्यासाठी
संगम साहित्य हे अत्यंत मोलाचं किंवा अत्यंत महत्त्वाचं प्राथमिक साधन म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. आणि संगम साहित्य हे इतर साहित्यांपेक्षा पूर्णपणे वेगळं. ओके. खरं तर काव्यात्मक आणि म्हणजे विशेषतः साहित्य अर्थानेच संगम साहित्याकडे बघितलं गेलं, परंतु त्याच्यामध्ये या सगळ्या साहित्यांचा जो आशय आहे, की त्या आशयामधून आपल्याला असं दिसून येतं, की अ, त्यामध्ये एक वेगळी ऐतिहासिक अंतर्निहित इतिहासाची जाणीव या संगम साहित्यामध्ये सुद्धा दिसून येते. कारण संगम साहित्य हे जरी समजा काव्याचं, प्रेमाचं आणि इतर विषय त्या संगम साहित्याचे जरी असले, तर तरी मोठ्या प्रमाणात शेती, शेतीशी संबंध, व्यापार, व्यापाराशी संबंध अशा पद्धतीचे विषय सुद्धा संगम साहित्यामध्ये आलेले आहेत. त्यामुळे संगम साहित्याचा आशय हा तथ्यात्मक जरी नसला, तरी त्याच्यामधून एक वेगळ्या पद्धतीचा इतिहासाचा प्रचार आणि प्रसार होताना आपल्याला दिसतो. आणि या संगम साहित्याला खरं तर जे अतिदक्षिणेकडचं एक महत्त्वाचं राज्य होतं, ते होतं पांड्याचं राज्य. त्या पांड्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या संगम साहित्याला राजाश्रय दिलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर पांड्य राज्यकर्त्यांनी इतरही बऱ्याच गोष्टींना म्हणजे बौद्ध, ब्राह्मण या सगळ्यांना सुद्धा राजाश्रय दिलेला दिसून येतो. प्रामुख्याने जे काही संगम साहित्य वाचलेलं आहे, ते पांड्य राज्यकर्त्यांमुळे. आतापर्यंत एकूण 3 संगम घडलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये ज्याला म्हणता येईल तलाई संगम, इडाई संगम, कढाई संगम. तर हे 3 प्रमुख संगम वेगवेगळ्या कालखंडामध्ये झालेले आपल्याला दिसून येतात. ओके. म्हणजे 3 म्हणजे तलाई, इडाई आणि कढाई म्हणजे प्राथमिक अकॅडमिक संगम, मध्यम आणि शेवटाचा. त्यामुळे अशा पद्धतीने उदय, मध्य आणि अस्त अशा अर्थाने आपल्याला 3 संगमांकडे बघता येऊ शकतं. परंतु हे जे काही पांड्यकालीन किंवा ह्या धड्याचा जो काही आशय आहे, तो खरं तर जो शेवटचा संगम झाला होता, की जो कढाई संगम म्हणून ओळखला गेला, की जो की ज्याच्यावर आधारित एक वेगळं संगम संहिता आहे, ज्याचं नाव आहे इट्टू टोगई. तर ते शेवटच्या कढाई संगमापासून तयार झालेला असा एक महत्त्वाचा स्रोत. त्याचबरोबर अश्मयुगीन काळामध्ये ज्या दफन विधी होत्या, त्या दफन विधीतून सुद्धा आपल्याला काही महत्त्वाचे ऐतिहासिक स्रोत, ज्याला आपण पुरातत्वीय स्रोत असं म्हणू शकतो, की ज्यामुळे सुद्धा एक वेगळा प्रकाशझोत आपल्याला सातवाहन आणि अतिदक्षिणेकडच्या राज्यांच्या संदर्भात दिसून येतो. त्याचबरोबर काही शिलालेख या काळाच्या संदर्भात सुद्धा उपलब्ध आहेत, की ज्याद्वारे आपल्याला जी थंबलिपी म्हणून ओळखली गेली, ती तामिळ ब्राह्मी लिपी यामध्ये या 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 लिपीतून बरेचसे शिलालेख आपल्याला तमिळकम प्रदेशामध्ये आढळतात. विशेषतः नागार्जुनकोंडा आणि इतर जे काही बौद्ध धर्मस्थळांसाठी प्रसिद्ध असे जे काही ठिकाण होतं, त्या काळामध्ये ज्या काही शिलालेख सापडले त्याची लेखनाची जी स्क्रिप्ट आहे, ओके, ती ब्राह्मीच आहे. ओके. त्यामुळे ब्राह्मी हे ज्या काळात ज्यांनी बौद्ध धर्माला राजाश्रय दिला, त्या काळात ब्राह्मी लिपीचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो. त्यामुळे ब्राह्मी लिपी ही खरं तर धम्म लिपी म्हणून या काळापासून ओळखली जाते. त्याचबरोबर काही महत्त्वाचे पुरावे जसं की प्री रोमन आणि रोमन नाणे वगैरे या सगळ्या संदर्भातून सुद्धा आपल्याला काही सांख्यिकीय असे पुरावे सुद्धा मिळतात. जसं आपण कालही चर्चा केली, की महाराष्ट्रातल्याच पुण्यापासून जवळ असलेल्या कारल्या भाजीच्या लेण्यांमध्ये बऱ्याचशा सातकर्णी राजवंशाच्या वंशावळी किंवा त्याच्या संदर्भातली नावं किंवा इतिहास आपल्याला त्यामधून आढळून येतो. त्याच पद्धतीने त्या याच्यामध्ये त्या राजांची लिस्ट म्हणजे स्टॅटिस्टिकल पुरावा सुद्धा आपल्याला दिसून येतो. हे सगळे जे अंतर्देशीय म्हणजे ऐतदेशीय इतिहासाचे साधनं म्हणून गणली गेलेली असली तरी सुद्धा परकीयांच्या साहित्यामध्ये सुद्धा आपल्याला या काळातल्या राजकीय परिस्थितीच्या संदर्भात विशेषतः सातवाहन कालखंड आणि अतिदक्षिणेकडच्या राज्याच्या संदर्भात काही पुरावे आपल्याला दिसून येतात. जसं की रोमन ग्रीक हे जे नावाजलेले ग्रंथ होते, त्या काळामध्ये प्लिनीचा नैसर्गिक इतिहास नावाचा एक ग्रंथ महत्त्वाचा ग्रंथ होता त्या काळात, की ज्यामुळे रोमनांच्या किंवा ग्रीको रोमनांच्या इतिहासावर वेगळा प्रकाश पडतोच, पण त्या लेखामध्ये किंवा त्या साधनांमध्ये भारताच्या या 2 महत्त्वाच्या राजवंशांच्या संदर्भात सुद्धा प्रकाशझोत त्या नैसर्गिक इतिहासामध्ये आपल्याला दिसतात.
त्याचबरोबर प्लेनोचा नैसर्गिक इतिहास आणि पेरिप्लस या दोन महत्वाच्या ग्रंथांमध्ये आपल्याला भारतामधून आयात आणि निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंची एक विस्तृत यादी आणि त्या संदर्भात एक तपशीलवार विवरण आपल्याला नॅचरल हिस्ट्री किंवा नैसर्गिक इतिहास आणि पेरिप्लस या ग्रंथांमधून मिळतं. त्याचबरोबर या काळात ग्रीको रोमनांनी एक महत्वाचे भूगोलदर्शक किंवा भूगोलशास्त्रज्ञांची म्हणून जी काही भूमिका वठवली आणि त्यांनी संपूर्ण भूप्रदेश नंतरच्या काळामध्ये पादाक्रांत केला. कारण हा तोच काळ होता जागतिक इतिहासामध्ये की ज्याला भौगोलिक शोधांचा हा नंतरच्या काळामध्ये खरं तर भौगोलिक शोधांच्या संदर्भातले शोध लागत गेलेले होते आणि त्या संदर्भात सुद्धा काही नोंदी आपल्याला त्या काळात जे काही परकीय व्हिजिटर्स इथे आले तर त्यांच्याकडच्या नोंदी सुद्धा आपल्याला आढळून येतात. तर जसं आपण म्हणतो की हा शेती समाज होता, कृषिक समाज होता, तर त्या कृषक समाजाच्या तथ्याला अधोरेखित करणारा अजून एक पुरावा म्हणजे विविध लोकगीतं या काळात जी काय प्रसारित झाली त्या लोकगीतांमध्ये या कृषी समाजाची वैशिष्ट्य, कृषी समाजाच्या संदर्भातले आंतरिक संबंध आणि त्याची सस्टेनेबिलिटी किंवा त्याच्या संदर्भातल्या चर्चा आपल्याला त्या लोकगीतांमध्ये चर्चा म्हणण्यापेक्षा त्या कवनांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास सुद्धा आपल्याला समजून येतो. ह्या अशा विस्तृत अशा पार्श्वभूमीवर कृषी समाज व्यवस्थापन व्यापाराच्या आता आपण तामिळकम या प्रदेशांमध्ये तिनाई जी संकल्पना नेमकी काय होती ती समजून घेऊ. जसं की आपण मागच्या लेक्चरमध्ये तिनाईचे 5 प्रमुख वर्गवाऱ्या केलेल्या होत्या की जे इको झोन्स होते पर्यावरणीय दृष्टिकोनातले असे जे झोन्स होते की ज्याच्यामुळे तिथल्या नैसर्गिक संसाधनांच्या नीट किंवा सुयोग्य वापर कसा केला जावा असा त्याच्या पाठीमागे ही जी काय असा एक त्यातला उद्देश होता. त्यामधला एक जो प्रमुख प्रदेश होता तो होता कुरिंजी. एंटिनाईज म्हणजे 5 तिनाईज. 5 तिनई म्हणजे 5 प्रकारच्या भूभाग किंवा लोकेशन की ज्याचं म्हणजे एक जिरायती जमीन आहे, बागायती जमीन आहे. म्हणजे उदाहरणासाठी म्हणून सांगतो की अशा ज्या जमिनीच्या पोतवाऱ्या आहेत, काही ठिकाणी टेकडाची किंवा जमीन आहे. तर अशा पद्धतीच्या ज्या जमिनीच्या पोतवाऱ्या आहेत की ज्याच्यामुळे ज्याचा आधार तिनई आहे किंवा त्याला त्याचं वर्गीकरण तिनई म्हणून केलेलं आहे. त्यामुळे त्यातली पहिली जे काय आधार आहे त्या 5 तिनईच्या संकल्पनेमधला पहिली तिनई आहे कुरुंजी. कुठे आहे ही तामिळकम प्रदेशामध्ये. म्हणजे ज्या 3 राज्यव्यवस्था होत्या चेर, चोला, पंड्या त्या काळामध्ये तिनईच्या या 5 संकल्पना किंवा 5 व्यवस्था आपल्याला दिसतात. त्यातला पहिली तिनई आहे कुरुंजी की जी खरं तर डोंगराळ प्रदेश, डोंगराळ भाग म्हणून ओळखली गेली. तर या डोंगराळ भागावर विविध शिकारी जमातींची वस्ती आपल्याला आढळते आणि विविध कुरावर गट सुद्धा आढळतात. परंतु हा सुद्धा एक शेती संदर्भातल्या समाज व्यवस्थेचा भाग असल्यामुळे डोंगराळ प्रदेशावर वसत असलेल्या या सगळ्या समूहांची नोंद आपल्याला कुरुंजीमध्ये आढळते किंवा कुरुंजी या विभागामध्ये आढळते. ज्यामध्ये वेदार, परियार, वेट्टुवर, कंटप्पार या सगळ्या शिकारी जमाती या कुरुंजी या भूप्रदेशावर राहत असतात किंवा राहत होत्या. त्या 3 जमिनीच्या क्रमवाऱ्यांमधल्या ज्या 5 संकल्पना होत्या त्याच तिनई म्हणून ओळखल्या गेल्या. त्यातली पहिली तिनई कुरुंजी की जी डोंगराळ भाग होती आणि ज्यामध्ये शिकारी जमातीच्या वस्तीचा आढळ होत्या. त्याच पद्धतीने या डोंगराळ प्रदेशामध्ये काही वैद्यकीय पद्धतीचं ज्ञान सुद्धा तत्कालिक संदर्भामध्ये प्रसवलं जायचं आणि त्याचा प्रमुख आधार किंवा प्रमुख निर्माता त्याचा ह्या खरंच स्त्रिया होत्या. कारण या सगळ्या पट्ट्यामध्ये किंवा या सगळ्या तिनईमध्ये 5ही तिनईमध्ये थोड्याशा मातृसत्ताक प्रणालीचे अवशेष किंवा त्याच्या संदर्भातले संकेत आपल्याला त्याच्यातून मिळतात. त्यामुळे आणि विशेषतः शेतीमध्ये कुठल्याही शेतीमध्ये जर आपण बघितलं तर कृषी संस्कृतीचा अविभाज्य भाग या शेतीच्या संदर्भात महिलाच आपल्याला आढळून येतात. त्यामुळे वैद्यकीय ज्ञान पण या काळात तयार झालेलं आहे विशेषतः कुरुंजीच्या संदर्भामध्ये. त्याचबरोबर कुरुंजी या प्रदेशामध्ये विविध पद्धतीच्या वस्तूंचं उत्पादन होताना आपल्याला दिसतं की ज्यामध्ये उगवलेले बियाणं आहेत ज्याला बीन्स आपण म्हणू शकतो, तीळ आहे होतं, राई होतं, गोड बटाटे होते,
शेंगदाणे, कस, ऊस, कंद, ऊस, मटार आणि तांदळाची विशिष्ट प्रकारची जमातीचं सुद्धा उत्पादन कुरंजीमध्ये घेतलं जायचं, की ज्याला चमई या नावाने ओळखलं जायचं. त्यामुळे इत्यादी उत्पादन कुरंजी या भूप्रदेशामध्ये किंवा जमिनीच्या वर्गवारीमध्ये केलं जायचं. ती कुरंजी हा जो तिरईचा प्रकार होता तो जसा कृषी संदर्भात होता तसाच तो वन उत्पादनांसाठी सुद्धा ओळखला गेला. कारण या कुरंजी भूप्रदेशामध्ये विविध पद्धतीचे लाकडं, मध आणि विस्तृत पद्धतीचे असे बांबूंचं उत्पादन सुद्धा या कुरंजीमधून घेतलं जायचं. त्यामुळे यामुळे खरं तर एका बाजूला शेती किंवा कृषी उत्पादन आणि दुसऱ्या बाजूला वन उत्पादन सुद्धा आपल्याला कुरंजी या भूप्रदेशामध्ये दिसतं. कुरंजी या भूप्रदेशामध्ये जो काही लोकवस्ती किंवा लोकसमूह किंवा जे काही शिकारी जमातीची वस्ती आढळत होती, तर त्यांचे श्रद्धास्थान सुद्धा आपल्याला त्याच्यात दिसून येतात. तर त्यांचं जे श्रद्धास्थान किंवा त्यांचा देव कोण होता, की जो खरं तर युद्धाचा देव म्हणून पॉप्युलर स्मृतीमध्ये किंवा स्मृतीमध्ये प्रसिद्ध आहे, तो होता मुरुगन किंवा सेयोन, की ज्याचा अर्थ तामिळमध्ये लाल एक किंवा सुंदर असा देव असा आहे. त्यामुळे कुरंजी या भूप्रदेशात राहणाऱ्या समूहाचा जमातीचा देव हा खरं तर मुरुगन असा होता. हा म्हणजे शेती संदर्भातल्या वर्गवाऱ्या आपण समजून घेतो तामिळकम प्रदेशातल्या. तर त्या तामिळकम प्रदेशातली दुसरी जी वर्गवारी आहे ती आहे मुल्लई किंवा पुराण किंवा जंगल किंवा पुराणांचं जंगल आपण ज्याला समजू शकतो. त्यामुळे ही खरं तर फॉरेस्ट लँड किंवा वन जमीन प्रामुख्याने होती, की ज्यामध्ये वेगवेगळे गोरक्षक किंवा पशुपालक जमातींनी हा सगळा भूप्रदेश मुल्लाई हा भूप्रदेश आपल्याला दिसून येतो. त्यामुळे या पशुपालकांमध्ये किंवा गोरक्षकांमध्ये आपल्याला प्रामुख्याने विविध गुरेढोरे, जहाज, शेळ्या, मेंढ्या याचं वास्तव्य आणि त्याचा सांभाळ करणाऱ्या समूह आपल्याला याच्यात दिसतात. त्यामुळे हा जंगली कुरणांचा प्रदेश असल्यामुळे आणि दुसऱ्या बाजूला मेंढपाळ आणि इतर गोष्टी असल्यामुळे सुद्धा पशुपालनासहित दुग्ध व्यवसायासाठी सुद्धा मुल्लई हा भूप्रदेश ओळखला गेला. आणि या सगळ्या शेती म्हणजे या काळातले जे काही दुग्ध व्यवसाय आणि पशुपालनाशी संदर्भात ज्या काही सेवा होत्या त्यामध्ये सुद्धा आपल्याला महिला अग्रणी आढळतात आणि त्यामुळे प्रमुख भूमिका ही महिलांनीच वठवलेली दिसून येते. त्यामुळे खरं तर हे खेडूत असं वनक्षेत्रच होतं, कारण मोठा प्रदेश हा जंगलांचा असा आणि या प्रदेशात राहणारे जे काही ट्रायबल ग्रुप्स होते त्या जमाती होत्या त्या प्रामुख्याने त्याच्या देवता हा डार्कशी संदर्भात किंवा काळोखाशी संबंध असलेल्या देवता होत्या, की ज्या नंतर सावळा रंग ज्याला काळोखाला म्हटलं गेलं आणि तो गोपाळ किंवा कृष्ण या नावाने सुद्धा तो देव ओळखला गेला, की जो मल्लई या जंगल पूर्ण क्षेत्रामध्ये उदयास आलेला दिसतो. त्यामुळे कुरंजी मल्लई नंतर तिसरं महत्वाचं जमिनीचं क्षेत्र आहे ते पलाई. खरं तर ती रखरखीत अशी जमीन होती, की ज्याला आपण पडीक जमीन सुद्धा म्हणू शकतो. त्यावेळेला त्या पडीक जमिनीच्या संदर्भामध्ये आपल्याला दोन प्रमुख रहिवाशी त्या पडीक जमिनीच्या संदर्भात दिसतात. एक होते मारावर आणि कल्लार, की जे पलई या भूप्रदेशामध्ये किंवा रखरखीत वाळवंटी सारख्या त्या पडीक अशा जमिनीवरती राहतात. जमीन पडीक असल्यामुळे उत्पादनाचं साधन मोठ्या प्रमाणात उपलब्ध नव्हतं. त्यामुळे लूटमार आणि मासेमारी अशा पद्धतीच्या गोष्टी या पलाई क्षेत्रामध्ये मोठ्या पद्धतीने घडत असलेल्या आपल्याला दिसून येते. याचं महत्वाचं कारण म्हणजे विस्तृत प्रमाणामध्ये जमीन महसुलाचं किंवा उत्पादनाचं इतर पर्यायी साधन पलई या भूक्षेत्रामध्ये नसतं आणि ती रखरखीत पडईत जमीन त्याची सुद्धा वर्गवारी केलेली असल्यामुळे या भागावर राहणाऱ्या लोकांचा महत्वाचा महत्वाचं निर्वाहाचं साधन हे लूटमार आणि मासे छापेमारीच होतं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे महत्वाचे चिफडम्स किंवा प्रमुख होते, की जे सगळ्या याच्यामध्ये इंगेज होते, ते नंतर लुटलेल्या संपत्तीचं पुनर्वितरण किंवा पुनर्वाटप करण्यामध्ये सुद्धा पुढाकार घेत होते. आणि या काळातली जी काय म्हणजे या पलई क्षेत्राची जी काय देवता होती ती खरं तर स्त्री अशी दिसून येते. ती होती देवी कोररावी. खरं तर
पलई क्षेत्रामध्ये देवी कोररावीचं महत्वाचं क्षेत्र आहे, तरी सुद्धा सर्व पाचही तिनईमध्ये देवी कोररावीचं वर्चस्व किंवा या पाचही याच्यामध्ये या देवीला पूजलं जायचं. चौथा जो भूप्रदेश आहे तो नेटेल किंवा लिटरल. खरं तर हा समुद्र किनाऱ्याचा पट्टा होता. समुद्र किनाऱ्याजवळ झोन म्हणून हा ओळखला गेला. ओके, की ज्यामध्ये प्रामुख्याने दोन महत्वाच्या जमाती या समुद्र किनारी आपल्याला आढळतात. एक म्हणजे परतावार आणि उमनार. परतावार म्हणजे जे मासेमारी आणि व्यापार याच्या संदर्भात काम करत होते. उमनार म्हणजे ज्या समुद्र किनाऱ्याच्या लगतच जो काय समुद्र किनारा होता तिथे विविध मिठागरांचा मिठागरांमधून मिठाचे उत्पादन घेण्याकडे उमनार या महत्वाच्या सामाजिक ग्रुपचा किंवा याचा समूहाचा भर होता. तसेच समुद्राजवळचा झोन असला, समुद्राजवळचा प्रदेश असला आणि विशेषतः मासेमारी आणि मिठाचे उत्पादन होत असले तरी सुद्धा या क्षेत्रामध्ये खरं तर हा काही असा कोस्टल बेल्ट म्हणून ओळखला गेलेला असल्यामुळे भाताची लागवडही काही प्रमाणात या ठिकाणी होत होती. त्याचबरोबर या प्रदेशांमध्ये खरं तर हा सी शोर किंवा मासेमारीचा प्रदेश असल्यामुळे फिश ऑइल किंवा माशांचे तेल काढणारा प्रदेश सुद्धा म्हणून ओळखला गेलेला आपल्याला दिसून येतो. आणि या प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकसमूहाची देवता खरं तर ही वरुण देवता, की जी पावसाची देवता म्हणून ओळखली जाते, तर ती होती. आणि पाचवा आणि शेवटचा या तीनही संकल्पनेच्या या तीनही प्रकारामधला होता तो म्हणजे नद्या खोऱ्यातील आणि मैदानी प्रदेश, नद्या खोऱ्याचा किंवा मैदानी असा प्रदेश ज्याला मरुदम किंवा कृषी क्षेत्र म्हणून ओळखलं जायचं. ओके, त्यामुळे उलावर, टोलूवर असे काही नामं आपल्याला या मरुडम संदर्भात आढळून येतात. आणि या प्रदेशामध्ये सुद्धा नागरणी किंवा नागर पहिल्यांदा आलेला दिसतो, कारण हा प्रामुख्याने कृषी क्षेत्र म्हणूनच हा पट्टा किंवा हे वर्गीकरण ओळखलं गेलं, की ज्याच्यावर भात शेती केली जायची, ज्याच्यावर उकल ऊस लागवड व्हायची. या संदर्भात या जमिनीच्या संदर्भात इतर समाजामध्ये किंवा त्या समाजामध्ये कृषी व्यवस्थामध्ये ज्योतिषी, संगीतकार आणि इतर अनेक घटकांची सुद्धा उपस्थिती आपल्याला आढळते. आणि या भूप्रदेशावरची देवता ही वेंदन देवता म्हणून ओळखली गेली. नंतरच्या काळात विविध दक्षिणेकडच्या राज्यांना सुद्धा वेंदन म्हणून गणलं गेलं. हा खरं तर या पाच तिनहीच्या संकल्पनेचा एक महत्वाचा स्क्रीनशॉट किंवा एक महत्वाचा सगळा आढावा आहे, की कुरुंजी, मुल्लई, नेताल, मृदम, पल्लई. कुरुंजी म्हणजे एक हिली स्टेशन किंवा हिल रिजन्स. ओके, मुल्लई म्हणजे पास्टोरल ट्रॅक्ट, फॉरेस्ट. नेहळ म्हणजे कोस्टल लिटरल. मृदम म्हणजे रिव्हर राईन, वेटलँड किंवा प्लेन्स लँड. आणि पल्लई म्हणजे पार्श राईन झोन. सो या सगळ्यांचे कुणाचे काय काय काम आणि कोण कोण यामध्ये होते, त्याच्या देवता कोण होते, या सगळ्यांचा विस्तृत टेबल खरं तर हा आहे. आता तामुळकम मधल्या खरं तर जे मुरुदम आणि नेताल हा जो भूपट्टा होता, मुरुदम म्हणजे कृषी क्षेत्र आणि नेताल म्हणजे थोडासा समुद्रलगतचा पट्टा, तर या पट्ट्यावर हे जे दक्षिणेकडचे तिन्ही महत्वाचे राज्य होते त्यांच्या सुद्धा विभागणी किंवा त्यांचं सुद्धा वर्चस्व आपल्याला दिसत होतं. म्हणजे पेरियार खोऱ्यातली जी काही मुरुदम जमीन किंवा मुरुदम क्षेत्र होतं ते चेरांच्या अखत्यारीत होतं. कावेरी खोऱ्यातलं जे काही मुरुदम आणि नेताल क्षेत्र होतं ते चोलांकडे होतं. आणि शेवटचं वाघई आणि ताम्रपत्री पर्णी यातलं जे क्षेत्र होतं ते पांड्यांच्या वर्चस्वाखाली नंतर झालेलं दिसून येतं. या काळामध्ये पहिल्यांदा नागरांचा वापर खरं तर शेती करण्यासाठी केला गेला. आणि विशिष्ट पशुपालन जमातींसही इतर म्हैस आणि इतर प्राणी सुद्धा ज्याचं डोमेस्टिकेशन आपल्याला या काळात झालेलं दिसून येतं. शेतीच्या लागवडीसाठी लागणारा पाणी पुरवठा म्हणजे नदी आणि इतर गोष्टी असल्यामुळे जलस्रोताची कमी जरी नसली तरी सुद्धा उन्हाळ्यामध्ये पाण्याची दुर्भिक्षता जाणवू नये म्हणून टाकी सिंचन इरिगेशन आपल्याला ज्याला म्हणू शकतो, त्यामुळे धरणं त्या काळात छोटी मोठी जी काही बांधण्याचे काही दाखले आपल्याला मिळते. या सगळ्या याच्यामध्ये महत्वाचे वैशिष्ट्य काय, तर नागरांची शेती केली जायची. जमिनीचा जो मालक होता तो कुठला तरी एक व्यक्ती नसून समूहाच्या मालकीची जमीन होती. तर हे दोन महत्वाचे वैशिष्ट्य. त्यामुळे नागर आणि मातीचे मास्टर किंवा वेल्लार हे जमिनीची म्हणजे हे त्या जमिनीमध्ये शेती करणारे महत्वाचे घटक म्हणून ओळखले गेले. उजावर आणि वेल्लार. ओके, त्यातला जो अतियूर नावाचा समूह आहे तो खरं तर गुलाम म्हणून किंवा मिळेल ते काम या त्या गावगाड्यामध्ये, तामिळकम मधल्या गावगाड्यामध्ये मिळेल तो काम करणारा मजूर म्हणून त्याची गणना
केली गेली. त्याचबरोबर इनाई इवलर नावाचा सुद्धा एक समूह आपल्याला आढळतो की ज्याची ओळख खरं तर मजूर मिळणारे काम म्हणूनच होते. ओके. आता खरं तर या सगळ्या याच्यामध्ये तामिळमधल्या ज्या इतर संघटना आपल्याला दिसून येतात त्याच्यामध्ये गाव हे प्रमुख युनिट किंवा विभाग दिसतं समाजाचं, की ज्याला ऊर असं म्हटलं गेलं आणि किलार हा ऊरचा प्रमुख असायचा आणि कुठलेही प्रमुख म्हणजे या ऊरचे प्रमुख असू द्या, आदिवासी पंथाचे प्रमुख असू द्या, टोटेम ते पूजा वगैरे अर्चा करणारे सगळे महत्त्वाचे घटक असू द्या, याची सगळ्यांची नियुक्ती वंश परंपरागत पद्धतीने त्यांच्याकडेच होती. कुळांचे जे प्रमुख होते त्यांना कोमकन आणि पेरुमाकन या नावाने संबोधलं जायचं आणि या सगळ्यांनी ह्या जे तीनही आणि सगळ्यांनी मिळून त्यांनी नाडू नावाचे प्रदेश बनले. त्याच पद्धतीने या काळामध्ये काही भेटवस्तू देण्याच्या प्रथा सुद्धा प्रचलित होत्या त्या समाज व्यवस्थेमध्ये, की ज्यामध्ये आयात केलेलं वाईन, रेशमी कपडे, अगदी सोने चांदीचे दागिने या सगळ्या गोष्टी भेटवस्तू म्हणून समूहाला, लोकाला आणि त्याचबरोबर त्या दोन प्रमुख धर्मसंस्थांना सुद्धा दिले जायचे. ज्या काही क्षेत्रामध्ये विशेषतः जे काही भरड क्षेत्र किंवा ज्यामध्ये पडीक जमिनीचे क्षेत्र होते, ज्या त्या काळात जी काही लूट असायची ती या काळात या संदर्भातले जे काही सेनानी आणि ब्राह्मण होते त्याच्यामध्ये त्याचं पुनर्वाटप त्या लुटीचं केलं जायचं. या सगळ्या युद्धांमध्ये जे काही लढलेले सैन्य होते, सैनिक होते, त्यांचं स्मारक एक कोरीव दगडांमध्ये सुद्धा केलेलं जायचं. या सगळ्या कृषी व्यवस्थांच्या संदर्भामध्ये आपल्याला दुसरा एक महत्त्वाचा घटक आढळतो तो म्हणजे व्यापार. खरं तर व्यापार हा अकृषी क्रियाकलाप किंवा अकृषी पद्धत आहे. त्यामुळे विविध पद्धतीचे नाणी, पुष्कराज, चांगल्या दर्जाचे कपडे, अ, लोहाचे रॉड्स, कोरल, क्रूड, ग्लास, तांबे, कथील, शिसे, वाईन, गहू आणि या सगळे ज्या काही घटक होते यातले बरेचसे घटक हे रोममधून आलेले होते. त्यामुळे रोमचा आणि या भूप्रदेशाचा एक व्यापारीचा संबंध आपल्याला दिसून येतो. त्याच पद्धतीने व्यापार ज्यांचा केला जायचा त्यामध्ये कच्चं काच असायचा, तांबे होतं, कथील होतं, शिसे होते. ओके. तसंच स्थानिकांसाठी कच्चा माल म्हणून सुद्धा मणी आणि कांस्य याचा सुद्धा व्यापार केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर विनिमयाची व्यवस्था ही खरं तर ज्याला महाराष्ट्राच्या दख्खन भूप्रदेशामध्ये बलुते पदारी पद्धत म्हणतो म्हणजे बार्टर सिस्टम म्हणतो, तशा पद्धतीने विनिमयाची परिस्थिती आपल्याला तामिळकम आणि त्याच पद्धतीने दख्खन या दोन्ही प्रदेशांमध्ये आढळते. ओके. त्यामुळे विनिमयाची व्यवस्थामध्ये ज्याच्याकडे ज्या पद्धतीचे साधनं होती ती त्यांनी देऊन दुसऱ्याकडे असलेल्या साधनांचं विनिमय करून घेणे असं एक साधी सरळ व्याख्या आपल्याला विनिमय व्यवस्था किंवा बार्टर सिस्टमच्या बरोबर पद्धतीची करता येते. त्यामुळे हस्तकला सुद्धा या काळामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाराचं हे म्हणून उभी राहिली की जी आणि त्याचबरोबर कुरुंची, मुलई, मारुतम इत्यादी सुद्धा महत्त्वाचे घटक या विनिमय व्यवस्थेच्या संदर्भात आपल्याला दिसून येतात आणि जो व्यापार ज्या गोष्टींचा केला जायचा त्यामुळे काही व्यापारी केंद्र विशेषतः जे कापड आणि विणकामाच्या संदर्भातले केंद्र होते ती सुद्धा उदयाला आलेली दिसून येतात. विशेषतः कांची, उर्रेऊर, मदुराई इत्यादी शहरांचा विकास इत्यादी महत्त्वाची व्यापारी शहरं म्हणून या काळात त्याचा उदय आपल्याला दिसून येतो. त्यामुळे ह्या तीनही प्रदेशामध्ये बरेचसे व्यावसायिक गट त्यांच्यामध्ये म्हणजे व्यवसायानुरूप ऑक्युपेशनल ग्रुप्स उभे राहतात. त्यांच्यामध्ये काही प्रमाणात सामाजिक एकता दिसते, काही प्रमाणामध्ये आपल्याला देवाणघेवाणीची पद्धत दिसते आणि या सगळ्या संदर्भात खरं तर नांगराचा शोध लागलेला आहे. त्यामुळे नांगरासाठी सुद्धा लोहाचा वापर आपल्याला होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे लोह वितळवण याचा उद्योग सुद्धा या काळामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. जे उत्पादक गट होते शेतीमधले की त्यांना एक तर खरं तर शेतकरी म्हटलं जायचं किंवा वेल्लार आणि वेळाला असंही म्हटलं जायचं. त्यामुळे हा समाज खरं तर एक वेगळ्या पद्धतीने पुरोहित प्रधान नव्हता म्हणजे प्रिस्टली क्लास अजून म्हणजे उत्तरेकडून इकडे आलेला होता पण त्याचं अजून प्राबल्य तेवढं झालेलं नव्हतं. उमनाम जे आणि याचबरोबर काही व्यापारी गट म्हणजे व्यापार समजून घेताना या काळात जे काही व्यापारी गट उदयाला आलेले होते त्यामध्ये मिठाचे व्यापारी, कापड, कॉर्न व्यापारी की ज्याला मिठाच्या व्यापाऱ्याला ना उमनन म्हणायचे, कॉर्न व्यापाऱ्याला कोगलाबीर म्हणायचे, कापड व्यापाऱ्याला अरुवैव निकम असं निकन म्हणायचे
आणि सोन्याच्या व्यापाऱ्याला पोन मणिकर्णी असं विशेषतः नावं दिली जायची, की ज्याच्यामुळे आपल्याला हे व्यापारी गट या तामिळकम आणि या प्रदेशामध्ये अस्तित्वात असलेले दिसून येतात. खरं तर याचा हा खरं तर हा सगळ्या आपल्या 5 पद्धतीच्या तिन्ही प्रदेश होते. त्याच्यामध्ये काही पद्धतीने काही ट्रायबल किंवा जुन्या ट्रायबल संस्थांशी संबंधित त्या आदिवासी प्रथा आपल्याला दिसून येतात. पण नंतरच्या काळात उत्तरेतून आलेल्या जाती व्यवस्था आणि ब्राह्मणी शैली यामुळे आदिवासी प्रथा आणि ब्राह्मणी आदर्शच्या विचारधारा याचं एकत्रित सांस्कृतिक संमेलन आपल्याला या काळात दिसून येतं. त्यामुळे कृषी आणि योद्ध्यांचा एक मोठा गट आपल्याला ग्रामरचनेमध्ये दिसून येतो आणि बौद्ध आणि जैन यांच्या सुद्धा पॅटर्न आहेत त्यांना सुद्धा संरक्षण आपल्याला या काळात दिसतं. परंतु उत्तरेकडून आलेल्या वेगळ्या पद्धतीच्या जाती व्यवस्थेच्या संदर्भामुळे खरं तर तीनही क्षेत्राच्या सगळ्या विकासामध्ये घट झालेली आपल्याला दिसून येते. हा एक महत्वाचा बदल होता. दुसरा, जागतिक परिप्रेक्षकामध्ये परदेशातील व्यापारात घट झालेली आपल्याला दिसून येते आणि या सगळ्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या ज्या संस्था होत्या त्या संस्थांचा अभाव विशेषतः तांदूळ उत्पादक प्रदेशामध्ये हा मुद्दा जास्त प्रकर्षाने या तीनही व्यवस्थेचं किंवा प्रणालीचा ऱ्हासासाठी कारणीभूत ठेवला ते. आणि नंतरच्या काळात सरंजामशाहीच्या उदयामुळे खरं तर लहान लहान हे जे काही तीनही क्षेत्र होते, पशुपालक जमाती होत्या, विविध व्यापारी गट होते, त्या सगळ्या नामशेष होताना आपल्याला दिसतात. जसं तामिळकममध्ये हा प्रदेश होता तसंच दख्खनमध्ये सुद्धा कृषी वसाहतींचा मोठ्या प्रमाणात उद्भव आणि प्रसार आपल्याला झालेला दिसून येतो. डेक्कनमध्ये सुद्धा किंवा दख्खनमध्ये सुद्धा नद्यांच्या आसपासचे उपजाऊ जमिनीची शेती केली जायची. येतो इरिगेशन सिंचनाच्या प्रक्रिया आपल्याला गोदावरी, कृष्णा याच्या काठी दिसून येतात. टाक्या, पाण्याच्या टाक्यांचा उद्भव आहे. भात रोपणाच्या व्यवस्थित कौशल्य आपल्याला दिसून येतात. या काळात नारळ, आंबा आणि इतर झाडांची लागवड आपल्याला दिसून येते. कृषीचा प्रमुख म्हणून गहपतीची नोंद आपल्याला एक विशिष्ट पदना म्हणून या काळात झालेलं दिसून येतं. याही काळात महत्वाच्या 3 ग्रुप्सना दान देण्याच्या प्रथा अस्तित्वात होत्या. त्यामध्ये ब्राह्मण, बौद्ध आणि अपराजिता नावाचा जो संप्रदाय महाराष्ट्रामध्ये होता. या दख्खनमध्ये सातवाहनकालीन राजाने ब्राह्मणवाद किंवा ब्राह्मणी समुदाय आणि जैन धर्माला संरक्षण दिलं. त्याच पद्धतीने बौद्ध धर्माला सुद्धा संरक्षण आपल्याला दिसून येतं. आणि या काळामध्ये जुन्नरच्या आसपास विशेषतः नाशिकच्या आसपासचे प्रदेश, कारल्या भाजीचा लेण्या या याला ह्या जे काही इथले जे काही शिलालेख आणि गुहा आहेत त्याला आपल्याला सातवाहन कालांनी राजाश्रय दिलेला आपल्याला दिसून येतो. विविध व्यावसायिक सुद्धा या काळात महाराष्ट्रात किंवा दख्खनमध्ये दिसतात की ज्याचा वापर झालेला आपल्याला दिसून येतो. ज्यामध्ये नांगर, मेंढपाळ, सुतार, विणकर, तेल दाबणारा, स्मिथ, किक्कमरा अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यावसायिक गोष्टी आपल्याला या संदर्भात सातवाहनाच्या संदर्भात सुद्धा दिसून येतात. त्याचबरोबर व्यापाराचं एक मोठं नेटवर्क या काळात उभं राहतं इसवी सन पूर्व 200 ते 300च्या काळामध्ये. त्यामुळे नवीन व्यापारी मार्ग उभे राहतात, बंदरं उभे राहतात, वाहतूक आणि दळणवळणाची साधनं सुद्धा या काळात उभी राहतात. मथुरा, प्रतिष्ठान, जेजुरी, नाशिक अशी या सगळ्या कालखंडातल्या महत्वाच्या शहरं सुद्धा उभी राहतात की जी खरं तर व्यापाराची केंद्र म्हणून आपल्याला दिसतात. आणि सगळ्या आपल्याला पुरातत्व शास्त्रातून सुद्धा याचे दाखले आपल्याला मिळतात. त्याचबरोबर आपल्याला इंडो रोमन व्यापाराची जी भरभराट झालेली दिसून येते त्या संदर्भात इथल्या व्यापाराची भरभराट सुद्धा दिसून येते. त्यामुळे या कालखंडामध्ये प्रामुख्याने व्यापार आणि शहरीकरणाचा एक अन्योन्य संदर्भ आपल्याला दिसून येतो. जसं उत्तरेकडचे जे राजवंश होते शुंग, कण्व, चेदिस, नागा ह्या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर दख्खनमध्ये सातवाहन, इक्ष्वाकू इत्यादी शक्तिशाली समुदाय होते. दक्षिणेमध्ये चोल, चेर, पांड्या हा सगळ्या राजकीय पार्श्वभूमीच्या संदर्भामध्ये आपल्याला या कालखंडामध्ये लिच्छवी, शिशुपालगड म्हणजे वैशाली जी बिहारमध्ये आहे आजचं, शिशुपालगड ओडिसातलं, चंद्रकेतुगड कोलकात्यातलं या सगळ्या व्यापारी, वाणिज्यिक आणि हस्तकलेच्या केंद्राचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर दख्खनमधील नेवासा, तेर, सातीनकुटा याचा सुद्धा म्हणजे नाशिकच्या संदर्भामध्ये खरं तर नगर निगम अशा पद्धतीच्या शब्दरचना आपल्याला दिसून येतात.
बौद्धांच्या क्षेत्रामध्ये नागार्जुन कोंडा या शहराचा विकास आपल्याला झालेला दिसून येतो. त्यामुळे त्याच्या संदर्भातली एक वेगळी राजधानी किंवा एक वेगळ्या पद्धतीच्या शहरीकरणाचा प्रभाव आपल्याला या सगळ्या शहरांवर वैशाली, नागार्जुनकोंडा, खरं तर इक्ष्वाकू राजवंश या काळात होता की ज्यामध्ये ओपन ऑडिटोरियम किंवा ओपन थिएटरच्या संकल्पना सुद्धा आपल्याला दिसून येतात. दक्षिणेमध्ये तामिळ महाकाव्यामध्ये ज्याचा उल्लेख आपल्याला आढळतो त्यामध्ये मदुरा, कावेरीपट्टणम या शहरांचा सुद्धा उल्लेख आपल्याला दिसून येतो. आणि यामुळे विविध भागात विविध व्यापाऱ्यांच्या वसाहती आणि त्याचे नेटवर्क आपल्याला दिसून येतात. जसं आपण या नकाशामध्ये काही नेटवर्क्स व्यापाराच्या संदर्भातल्या बघू शकतो. आणि इथे आपण आज थांबू. नमस्कार.